सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनलाय। अनेक लहान मुलांना मोबाईल वापरण्याचं अक्षरशः व्यसन लागल्याचं पाहायला मिळतंय। अशातच जालन्यात मोबाईलच्या भीषण दुर्घटनेत एका 5 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारीवाडी भागात ही घटना घडली आहे। समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे। चिमुकल्या समर्थच्या मृत्यूने तायडे कुटुंबियांवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय। 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या अमठाणा येथील तायडे कुटुंब हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारीवाडी गावात आले होते। यावेळी मुलासोबत खेळताना 5 वर्षाच्या समर्थनं मोबाईलची खराब बॅटरी कानाला लावली। त्या क्षणी मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन समर्थच्या कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या। स्फोटाचा आवाज ऐकून घरातल्या सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली। त्याचवेळी समर्थ जखमी अवस्थेत आढळून आला। त्यामुळे तायडे कुटुंबियांनी तात्काळ समर्थला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। समर्थच्या मृत्यूची बातमी कळताच तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला असून कुंभारवाडी गावावर शोककळा पसरली आहे। सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। समर्थ परशुराम तायडे हा कुटुंबियांसह भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारीवाडी गावात मामाच्या घरी आला होता। तायडे कुटुंबीय हे गणेश दांडगे यांच्या 13व्याच्या कार्यक्रमासाठी आले होते, मात्र हा कार्यक्रम 2 दिवसांपूर्वीच झाला होता। 4 मार्च रोजी तायडे कुटुंबीय आपल्या मूळ गावी अमठाणा इथं परतणार होते, मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली। समर्थनं खराब झालेली बॅटरी खेळताना कानाला लावली आणि त्याचा जोरदार स्फोट झाला। या स्फोटामुळे त्याच्या कानाला आणि बोटाला गंभीर जखमा झाल्या। दरम्यान समर्थला कुटुंबियांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। भोकरदन पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून त्याची नोंद घेतली आहे। दुसरीकडे तायडे कुटुंबियांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून समर्थचे वडील हातमजुरी करतात। मिळेल त्या ठिकाणी ते काम करतात। त्यातच या घटनेनं त्यांना जबर धक्का बसलेला आहे।